भाऊ मित्र काही म्हणू शकतो आपण विकास पाटील. तर आताही तेच नातं व्यवस्थित तसंच आहे. 100% विकास बरोबर प्रत्येक वेळी जी गोष्ट आमचं रोज बोलणं, जसं बिग बॉस मध्ये तसं कोणाच नाही, प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यात हे झालं. पण माझा तो म्हणू ना की फॅमिली पासून लांब आहे मी आता इथे, तर हक्काचा माणूस कोणी असेल तर तो आहे की मला समज काही गरज असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा काही सेलिब्रेशन असेल म्हणून कोणतं, तर माझा त्याला कॉल जाणार, त्याला पहिला कॉल जाणार असं म्हणेन. सो नो डाऊट विकास मला त्या ह्याच्यात मिळाला, बिग बॉसच्या ह्याच्यात चांगला मित्र मिळाला. मिनलचं माझं कम्युनिकेशन नसतं जास्त, पण ती मैत्री अशी आहे म्हणेन ना की न बोलता ते अंडरस्टँडिंग वाला असतं ना की आम्ही एकमेकांना एवढं ओळखलंय ना बिग बॉसच्या घरात की आता तिलाही माहिती आहे की हा ओके कामात बिझी आहे, कधी फोन केला यार फोन नाही करत, हे वालं कधी नसतं. जेवढं बोलणं असं खूप चांगलं असतं. सो सगळं असं, आणि सगळे बाकीचे लोकही कॉन्टॅक्टमध्ये आहेत, पण हे दोघं माझ्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये आहेत. बाकी भेटतात, आदिश म्हण किंवा सगळे, जय म्हण, आता आम्ही एकत्र काम केलं. आता असं नाही ए ग्रुप बी ग्रुप हे नाही म्हणत. बिग बॉस नंतर बाहेर आल्यानंतर आम्ही त्या गोष्टी कोणीच ठेवल्या नाहीत, म्हणजे मी तर नाही ठेवल्या वैयक्तिक. मी सांगेन कोणाच बद्दल असं की त्याने मला असं असं बोलला होता राग धरून, मी तिथेच ते सोडून आलो. सो सगळेजण कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळी भेटतात त्यावेळी हाय हॅलो होतं म्हणतात, पण स्पेशली हे दोघं तर माझ्या खूप जवळचे कॉन्टॅक्टमध्ये आहे. आताच विकासची पोस्ट कमेंट सुद्धा व्हायरल होती, काय सांगशील? काय बोलेल तू, काय बोलतो तू, बिग बॉस पाहिलंच ना तुम्ही, त्याला एवढं त्या गोष्टी सिरियसली नाही घ्यायचं. आणि तो अख्खा महाराष्ट्र बघतो, तो खरंही बोलतो. सो बघूया आपण तो काय म्हणतोय, ते खरंच खरं आहे का की खोटं आहे, लेट्स सी. चला लेट्स सी ठेवूया ते, आपण अनुभवाच्या गप्पा बोलूया. पुढल्या अनुभवाच्या गोष्टी बोलायच्या आधी या अनुभवाच्या, आतापर्यंत झालेल्या अनुभवाच्या गोष्टी बोलू.